हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहल पसंतीच्या या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणी, इथून मागे मी तुमच्यासोबत डेली ब्लॉग्स वगैरे शेअर करत होते, म्हणजे अजून पण करते. पण बऱ्याच जणी मला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेज करतात की वेट लॉसची जी मी जर्नी सुरू केलेली आहे ज्याचे शॉर्ट व्हिडिओ मी युट्यूबला टाकत असते, तर त्यामध्ये 15 दिवसांमध्ये खूप फरक वाटलाय मला स्वतःला. तर तेच सगळं काही मैत्रिणी विचारतात की ते खरंच खरं आहे का, की खरंच एवढा फरक पडला का. तर हो मैत्रिणींनो, मला खरंच तितका फरक पडलेला आहे. आणि त्यात जेव्हा मला फरक वाटतो तेव्हाच मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आता सकाळी सकाळी मी अगदी रॅन्डम व्हिडिओ बनवते, पटकन म्हटलं की तुमच्यासोबत काही अपडेट शेअर करायला हव्यात. तर मैत्रिणींनो, मी रोज डाएट फॉलो करते. डाएट म्हणजे खूप काही नाही, बाहेरून कोणाला विचारून करत नाही. मी स्वतःच्या मनाने मला जितक्या क्वांटिटीमध्ये खावंसं वाटतंय तितक्या, म्हणजे योग्य प्रमाणात खाते. त्यानंतर व्यायामही करते आणि त्याबरोबर मी म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना की व्यायाम कमी करायचा असेल तर चालावं लागतं, चालणं गरजेचं आहे. हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. तर हो मैत्रिणींनो, व्यायाम, आहार आणि चालणं आणि त्याबरोबर पाणी पिणं, या 4 गोष्टी आपलं वजन कमी करण्यामध्ये खूप जास्त मॅटर करतात. तुम्ही जेवण कसं करताय, तुम्ही व्यायाम किती करताय, तुम्ही पाणी किती पिताय, तुम्ही झोप किती घेताय आणि तुम्ही चालता किती आहे, त्यावरती तुमचं वजन किती कमी होईल हे डिपेंड आहे. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत मी म्हणजे वेट लॉस मध्ये मी काय खाते हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्यानंतर कोणती सिक्रेट पावडर मी वेट लॉस साठी उपयोगी पडते ती शेअर केलं. त्यानंतर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की चालण्याने किती फरक पडतो किंवा चालण्याने काय फरक पडतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक करून एक छान सुंदर मस्त अशी कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारले तरी सुद्धा चालेल. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी चालण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते. तर चालण्याने तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. त्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तुम्हाला दम लागतो आणि दम लागल्यानंतर तुम्ही जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात करतात, म्हणजे तुमच्या शरीरात रक्तविसरण वाढतच, पण त्यासोबत ऑक्सिजन घेण्याचं प्रमाणही वाढतं, म्हणजे तुमच्या शरीराला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुमचे स्नायू सक्रिय होतात आणि शरीराची हालचाल वाढते. इतर वेळेस काय होतं, जर तुमचं चालणं नसेल तर तुम्हाला धाप खूप लवकर लागते आणि दमल्यासारखं वाटतं. पण तुमचं चालणं रेग्युलर असेल तर तुमचे स्नायू पण मजबूत होतात. म्हणजे एक दिवस जर तुम्ही थोडंसं चाललात ना तर दुसऱ्या दिवशी अजून थोडं चालण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे स्नायू बळकट होऊन शरीराची हालचाल वाढते. त्यानंतर एकतर तुम्हाला आळस आलेला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही फिरताय तर तुमचं मन अगदी ताजतवानं होऊन जाणार आहे. त्यानंतर तुमचा तणाव सुद्धा कमी होऊ शकतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही जेवणानंतर चालता किंवा सकाळी सकाळी उठून चालता तेव्हा एक गोष्ट होते जी म्हणजे तुमच्या शरीरातली साखर, म्हणजे शुगर कमी व्हायला मदत होते. तुमच्या जेवणातली साखर कमी व्हायला मदत होते. तर हा महत्वाचा मुद्दा होता. त्यानंतर तुम्ही जर थोडं चालताय तर थोड्याफार प्रमाणात कॅलरीज बर्न होतात, पण तुम्ही जर जास्त चालतायत तर भरपूर प्रमाणात तुमच्या कॅलरी बर्न होत असतात. तर मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट मला सांगायची होती की फक्त तुम्ही 5-10 मिनिटं चालल्याने अजिबात तुमच्या वजनात काहीही फरक पडणार नाही. पण तुम्ही जर रोज ठरवताय की मी रोज 3000 पावलं चालणार आहे, 4000 पावलं चालणार आहे, 5000 चालणार आहे, कोणी कोणी 10 ठरवतं, तर तेवढे पावलं जर तुम्ही चालत असाल तर तुमच्या कॅलरीज खूप बर्न होऊ शकतात आणि खरंच तुमच्या वजनामध्ये 50% तरी फरक येऊ शकतो. पण तुम्ही तितकं चालणं गरजेचं आहे. 2 मिनिटं चाललं, 5 मिनिटं चाललं आणि मग माझं वजन नाही, हे अजिबात होणार नाही. फक्त चालले आणि मग भरपूर पोट दाबून जेवण करते आणि व्यायाम पण काहीच नाही, तुमचं वजन नाही कमी होणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींचं रुटीन लावायचं आहे, सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवायचं आहे, तेव्हाच तुमचं वजन कमी होऊ शकतं. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की 5000 पावलं चालल्याने कोणाचं किती कॅलरीज बर्न होतील. तर जर तुमचं वजन 60 किलो आहे तर तुमच्या कॅलरीज 180 ते 220 कॅलरी बर्न होऊ शकतात. त्यानंतर 70 किलो वजन असेल तर 200 ते 250 कॅलरी बर्न होतात. त्यानंतर तुमचं जर 80 किलो वजन असेल आणि तुम्ही 5000 पावलं चालताय तर तुमचे साधारण 230 ते 290
कॅलरीज बर्न होतात. 5,000 पावलं चालले म्हणजे किती, तर 3.5-4 किलोमीटर चालणं. तर मैत्रिणींनो, मी काय करत असते की मी जेव्हा शिवमला शाळेत सोडायला जाते, तर जाताना माझं साधारण 1-1.5 किलोमीटर होतं, म्हणजे येऊन जाऊन 1-1.5 किलोमीटर होतं. त्यानंतर मग मी पार्किंगला स्वतः चक्कर मारत फिरते. खर तर मी सकाळी 350 पावलं आणि संध्याकाळी 350 पावलं, असे 3,500 पावलं. तर असे 7,000 पावलं चालते, कधी 8,000 पावलं चालणं होतं. तर मला जितकं जास्तीत जास्त, म्हणजे मला माहिती की मी 6,000 पावलं जर चालले तर 300 कॅलरीज माझ्या बर्न होतात. खूप मदत होते. मी सकाळी पण आणि संध्याकाळी पण मला जितकं चालता येईल तितकं चालण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. तर मैत्रिणींनो, अजून तुम्हाला याचे काय फायदे होतात? चालण्याचे फक्त फायदे मी तुम्हाला सांगते. तर हृदय तुमचं चांगलं राहतं, म्हणजे चालल्याने त्याची धडधड वाढत असेल, तुम्हाला धाप लागत असेल, तुम्ही भरपूर ऑक्सिजन शरीरात घेताय, तर त्याच्याने तुमचं हृदय चांगलं राहतं. त्यानंतर तुमची फुफ्फुस कार्यक्षमता वाढते, चांगली राहते फुफ्फुसाची कार्यक्षमता. त्यानंतर पायाचे, मांडीचे, कमरेचे स्नायू बळकट होतात. त्यानंतर तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढते. तुम्ही जर चालून चालून खूप दमलेले असाल तर तुम्हाला रात्रीची झोप सुद्धा खूप पटकन लागते. आणि साखर नियंत्रित राहते, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. फक्त चालण्याने तुमचं वजन कमी होईल असं अजिबात नाही. तुम्हाला आहार, व्यायाम, झोप, पाणी आणि चालणं या सगळ्या गोष्टींचं सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा या सगळ्यामध्ये कळशीत ठेवाल तेव्हाच तुम्ही हे साध्य करू शकाल. म्हणजे सातत्य ठेवाल तर तुम्ही, काय म्हणतात त्याला, कन्सिस्टन्सी ठेवाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी अचीव नक्कीच करू शकतात. म्हणजे मला असं वाटतंय की वर्षानुवर्ष आळशी असणारी मी ना बाकीच्या गोष्टी खूप करते बरं का. मी ऑनलाईन ऑर्डर भरपूर घेईल, बाजारात जाईल, रील्स बनवेल, व्हिडिओ बनवेल, घरातलं काम पण करेल, पण मला व्यायाम करायला खूप कंटाळा यायचा. खूप मला भूक लागली ना तर मला जे समोर आहे तेवढं मी संपवायचे पटकन, म्हणजे विचार नाही करायचे की खूप कमी खायला पाहिजे वगैरे, नाही. आता घरात फॅमिली मेंबर, मी, माझा मुलगा आणि माझे मिस्टर, आम्ही तिघच आहोत. तर काय होतं, जनरली बायकांचं काय होतं की तुम्ही भाजी, चपाती, काहीतरी जेवण ते बनवताय ना, तर तुमचं एक असतं की आत्ता बनवलंय ना तर ते आत्ता संपलंच पाहिजे. आत्ता संपलं पाहिजे म्हणजे होतं का तुमच्या बरोबर पण असं? एक तर तुम्ही नवऱ्याला म्हणता, अहो एवढा भात उरलाय ते घेऊन घ्या, अहो एवढी चपाती उरली ती घेऊन घ्या, किंवा अगं आता हे उद्या कोण खाणार, चला आपण आत्ताच खाऊन घेऊ, असं बऱ्याच महिलांचं होतं. तर असं होऊ देऊ नका मैत्रिणीनं, थोडंच बनवा. आत्ता माझं बनवायचं, जेवण बनवण्याची हे अशी आहे की 6 पोळ्या मी बनवते, कमी पडल्या ओके, नो प्रॉब्लेम, काकडी एक्स्ट्रा कापली जाईल ती दिली जाईल, पण मी जेवणामध्ये डाळीचा प्रकार जास्त वापरते. शेंगदाण्याचं कूट वापरायचं मी कमी केलंय, डाळीचे प्रकार जास्त वापरते. त्यानंतर भाकरी, त्यानंतर भात पण मी खाते, भात पण मी बंद केलेला नाहीये. पण मी हा एक रूल ठेवलाय की जेव्हा मी चपाती खाते तेव्हा मी भात खाणार नाही, आणि जेव्हा मी भात खाते तेव्हा चपाती खाणार नाही. म्हणजे ज्यामध्ये साखर जास्त आहे त्या गोष्टी मी एकदाच दोन्ही खाणार नाही. त्यानंतर मी काकडी, टोमॅटो, कांदा हे रोजच्या जेवणामध्ये भरपूर घेते, भरपूर. त्यानंतर 1 चमचा भर चटणी, तिळाची, खुरसाणीची 1 चमचा भर चटणी, हे माझी रोजची फिक्स आहे. त्यानंतर मला कोशिंबीर करून घेता आली काकडी, टोमॅटो त्याची, तर मी ती नक्कीच घेत असते. तर मैत्रिणींनो, या गोष्टींचं तुम्ही सातत्य ठेवलं तरच या गोष्टी तुम्हाला शक्य होतील आणि जमतील. त्यानंतर मी रोज करत असलेल्या गोष्टींचं रुटीन मी लिहिलेलं आहे. असं रुटीन माझं लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते. मी काय काय गोष्टी करते. तर रोज सकाळी उठल्यानंतर मी एक कोमट पाण्याचा ग्लास भर पाणी पिते. त्यानंतर ब्लॅक कॉफी, जिऱ्याचं पाणी, आल्याचं पाणी, ओव्याचं पाणी, सब्जा बिया, त्यानंतर दालचिनीचं पाणी, मी जी पावडर बनवलेली आहे त्याचं पाणी, मी काहीही घेते. रोज एकच प्रकार घेत नाही, किंवा ब्लॅक कॉफी घ्यायची, फिका चहा घ्यायचा, हे असं करत नाही. रोज वेगळं काहीतरी घेते, रोज वेगळं काहीतरी घेते. त्यानंतर नाश्ता करते, ज्यामध्ये 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन असते. दुपारचं जेवण सुद्धा खूप छान, मी आता तुम्हाला जसं सांगितलं तसं करते. त्यानंतर दिवसातनं 3 ते 4 लिटर पाणी हे प्यायचं म्हणजे प्यायचंच. तुमचं शरीर हायड्रेट राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाणी तितकंच जास्त प्यायला पाहिजे. त्यानंतर दिवसातनं 5 ते 10,000 पावलं चालणं.
5,000च्या पुढेच चालते मी. 7,000, 8,000, 6,000 कितीही जितकं शक्य आहे तितकं. त्यानंतर साखर बंद हे मी लक्ष ठेवलंय. तुम्हाला शक्य असेल तर मी असं विचार करायचा की मला लो बीपी आहे, मला साखर बंद करून चालणार नाही, पण मी ट्राय केलं मैत्रिणीनं. आणि जेव्हा तुम्हाला साखर खावीशी वाटते तेव्हा दालचिनीचा थोडा छोटासा तुकडा घ्यायचा, तो तोंडात टाकायचा. साखर खायचं क्रेविंग तुम्हाला होत नाही. त्यानंतर हे सगळं करून तुम्हाला आठवड्याला म्हणजे अर्धा किलो वजन तुमचं कमी झालं पाहिजे. अर्धा किलो वजन कमी झालं पाहिजे म्हणजे 1 महिन्यात तुमचं 2 किलो रेग्युलर रुटीनने वजन कमी होतं. ठीक आहे. त्यानंतर दिवसभरात मी व्यायाम काय करते, दिवसभरात म्हणजे हे बघा, माझा व्यायाम मी काय काय करते सांगते. 50 स्टँडिंग मी रेस म्हणजे हा हात असं ठेवते आणि गुडघे वरती उचलते. त्यानंतर 50 स्टँडिंग मी क्लॅप म्हणजे वर हात घेऊन पायाखाली आपण पायवर घेऊन टाळी वाजवतो ते. मी तुम्हाला हे जे मी व्यायाम करते त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर क्रॉस नी टच, जसं एक हात वरती एक खाली असं करते. त्यानंतर क्रॉस नी टच म्हणजे पाय वरती घेतो आणि आपण असं सरळ नीला टच करतो. क्रॉस टोज टच म्हणजे असं करतो. त्यानंतर 50 सगळे करते मी. 50 टोज टच, 50 साइड बेंडिंग 50 असं करते. त्यानंतर 50 जम्पिंग जॅक करते. 50 दोरुडी घेते. त्यानंतर 50 नी टच असं इकडचा सेम पायाचा गुडघा. त्यानंतर अपोजिट गुडघे असं सुद्धा मी 50 वेळा करते. त्यानंतर 50 वेळा लेग रेस म्हणजे खाली झोपायचं आणि आपला पाय सरळ वरती उचलायचा, असं मी 50 वेळा करते. त्यानंतर तसंच यात मी ऍड केलेलं नाहीये, पण तसंच झोपून 50 वेळा गुडघा फोल्ड करते. एक पाय सरळ ठेवते, एक गुडघा फोल्ड करते, तो पाठीमागे घेते, तो सरळ करते, परत दुसरा गुडघा फोल्ड करून वरती घेते. सेम पोटाला आपलं हे झालं पाहिजे असं. त्यानंतर एका कुशीवर झोपते, तो पाय 50 नाही 25 वेळा एक पाय वरती घेते एका साईडने. त्यानंतर परत दुसऱ्या कुशीवर झोपते आणि दुसरा पाय 50 वेळा वरती घेते. त्यानंतर 12 सूर्यनमस्कार करते. आठवड्यातनं एक दिवस असा असतो की ज्या दिवशी मी फक्त 108 सूर्यनमस्कार करते. सलग 108 करत नाही, 12 करते, थोडं शवासन घेते, 12 करते, परत थोडं शवासन करते. त्यानंतर धनुरासन म्हणजे पालथं झोपायचं, दोन्ही हाताने आपले दोन्ही पाय पकडायचे मागून, असं मी 30 सेकंदासाठी करते. जास्त सेकंद तुम्हाला जमत असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. भुजंगासन म्हणजे असं हात खाली ठेवून तुम्हाला जसं स्ट्रेच होता येईल तसं व्हायचं आहे पालथं झोपूनच. त्यानंतर बटरफ्लाय जे आहे ना, दोन्ही पाय समोर ठेवून बटरफ्लाय सारखं उडायचं, ते 100-150 वेळा करते. त्यानंतर अनुलोम विलोम 5 मिनिटासाठी करते. त्यानंतर शवासन हे 2 मिनिटासाठी करते. तर मैत्रिणी मी हे सगळे व्यायाम करते, त्यामुळे मला स्वतःमध्ये म्हणजे मला हे वाटतंय की आता माझं वजन जरी कमी होत नसलं तरी माझा पोटाचा घेर, माझे इंचेस थोडे थोडे कमी होत आहेत. हा मला स्वतःला वाटणारा फरक आहे, पण त्यासाठी मी जे प्रयत्न करते तेही तितकेच गरजेचे आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो, फक्त डाएट फॉलो करून वजन कमी होणार नाही, फक्त व्यायाम करून वजन कमी होणार नाही, फक्त खूप पाणी पिऊन उपवास करून वजन कमी होणार नाही, फक्त चालून वजन कमी होणार नाही. तर तुम्हाला व्यायाम, तुम्हाला चालणं, तुम्हाला आहार, तुमची झोप आणि तुम्ही पिलेलं पाणी, या गोष्टी अशा आहेत ज्याच्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं. पण या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते, तुमच्या मनाची पॉझिटिव्हिटी. तुम्ही जेव्हा विचार करताय माझ्या आजूबाजूचं सगळं वातावरण खूप छान आहे, मी खूप छान वातावरणात राहते, मला खूप मस्त वाटतंय, मला आज खूप हलकं वाटतंय, माझं वजन आज खूप कमी झालंय, खूप कमी झालंय, हे संकेत जेव्हा तुम्ही युनिव्हर्सला देत असतात तेव्हा आपोआप तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये मदत होत असते. या सगळ्या गोष्टी करण्याआधी तुमच्या मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा अगदी क्विक व्हिडिओ होता की तुम्हाला छोटी छोटी माहिती द्यावी म्हणून. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मला नक्कीच सांगा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगितलं तरी सुद्धा चालेल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.